बघा बघा पिल्लू कसे ड्रेस बघतोय त्याचे. हा तुला आवडलं ना पिल्लू कपड्या? हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. हा व्हिडिओ येतोय तुम्हाला गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशीचा. काल काही तुम्हाला व्हिडिओ आला नाही, खूप साऱ्या त्यांनी वाट बघितली असेल, पण काही कारणांमुळे मला काल व्हिडिओ एडिटिंगलाच वेळ मिळाला नाही, तर आज तुम्हाला व्हिडिओ शेअर करते. हे बघा, राहुल दादा मस्त टरबूज कापून खातोय. आज सणाच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करून सुद्धा त्याने काहीच खाल्लं नाही. शेवटी तो टरबूज खातोय. त्याचा डाएट तुम्हाला माहितीच आहे ना, खूप पक्का येतो. आता आम्ही सर्वजण आहे ना इथे लाडूच्या औक्षणची तयारी करतोय. तर हे चांदीचे चाळ त्याला घालायचे आणि मी लाडूसाठी मस्त साखरगाठीची माळ बनवली होती, कडं बनवलं होतं, ते सर्व काही घेतलं. सकाळची सर्व काही कामं आमचे आटोपल्यानंतर आम्ही हे सर्व काही करतोय. आता दुपारची वेळ होती आणि छान मस्त आज लाडूचं औक्षण करणार आहोत. तसं तर मी यूट्यूबला रील टाकलेलीच होती याआधी, तुम्ही सर्वांनी ती बघितली पण असेल. ज्यांनी बघितली नाही त्यांनी नक्कीच बघा. त्या रीलला पण 1 लाखाच्या पुढे व्ह्यूज गेले आणि खूप साऱ्या ताईंनी लाईक केलेलं आहे. पूजा मार्केटमध्ये गेली होती लाडूसाठी ड्रेस घ्यायला, तर येताना तिने आंब्याचं हे तोरण पण आणलं. तिला हे ना असली पानं मिळाली नाही आंब्याची, त्यामुळे तिने हे आर्टिफिशियल तोरण घेऊन आली. आणि बाहेरची गुढी पण आहे ना आता काढतोय आम्ही, कारण 1-1.5 नंतर गुढीला आहे ना खाली घ्यायचं असतं. आणि आता आम्ही इथे आहे ना छोटंसं डेकोरेशन करतोय. ज्या भिंतीला TV लावलेला आहे तिथे साडी टाकलेली पूजाने, प्लेन वेल्वेटची साडी आहे ती, तर तीच टाकली तिने. आणि त्याला आहे ना थोडंसं असं तोरण लावून बघतोय कसं दिसतंय. आणि जी मुलगी तुम्हाला दिसते तर ती माझ्या ननंदबाईंचीच मुलगी आहे, आमच्या शेजारीच राहिला आहे, तर ती पण आलेली होती मदतीला. तर आम्ही सर्वांनी मिळून छोटंसं छान मस्त डेकोरेशन केलं इथं. आणि पूजाने खाली ना छोटीशी रांगोळी पण काढली. धनराजचा पहिला गुढीपाडवा असं नाव काढणार आहे त्या रांगोळीवरती ती. आणि जसं आम्हाला जमेल तसं आम्ही छोटंसं मस्त डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला, खूप जास्त काही केलं नाही. आणि बाजूला आहे ना गुढीची मस्त रांगोळी पण काढलेली आहे आणि छोटीशी गुढी पण आम्ही तिथे उभी केलेली आहे. माझ्या हातानेच मी गुढी बनवलेली होती. तर हे बघा, इथेच अशी छोटीशी गुढी केली, छोटासा तांब्या, छोटासा कपडा वगैरे लावून, आणि अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं. हे बघा, पूजा आहे ना लाडूसाठी छान असा मस्त ड्रेस घेऊन आली आहे. चला आता तुम्हाला सर्वांना लाडूचा ड्रेस दाखवते. मी तिला बोलली की घेऊन ये, तर तिने आणला. आणि हे बघा, मस्त छोटी कुर्ती आणि धोती कुर्ती घेऊन आली ती. असा थोडासा पिवळा येलो कलर आहे. लाडूला आहे ना पिवळा रंगाचा कुर्ता किंवा पिवळ्या रंगाचे कपडे खूप सूट करतात, म्हणून मग तिने हा रंग आणलेला आहे. आणि हे बघा, छान अशी धोती आहे, हळदीच्या कार्यक्रमाला पण यूज होईल अशा हिशोबाने ती घेऊन आली. छान आहे ना. आणि त्यावरती हे काय दुपट्टा आहे का? टोपी पाहिजे होती पण टोपी काही भेटली नाही. टोपी घातली असती लाडूला तर छान. पूजा याचीच टोपी करू ना आपण. कशी काय करशील? पिन लावून का? हा, पिन लावून अशी टोपी घालू त्याला. हा ना, वरतून आतून 2-3 पिन आहे बघा. असा किती दुकान दुपट्टा घेईल लाडू असं घेईल, पण टोपी घालू छान दिसल. ऐक, आपण काय करू, याला 2 टाचन पिना लावू. तर हे बघा, झाली ना टोपी लाडूची. झाली करू आता काहीतरी ट्राय करू. कितीचा आहे हा ड्रेस? 530 रुपयाचा आणलेला आहे पूजाने, पण खूप छान आहे. पूजाने म्हणजे पैसे मीच दिले, फक्त चॉईस तिची आहे. माझ्यातर्फे लाडूला गुढीपाडव्याचा हा ड्रेस. बस. चला, गणपती बाप्पा मोरया. बसा. अरे वा, छोटा लाडू काही पाटावर बसणार नाही आपला, त्याच्यामुळे अण्णा मामाच्या मांडीवर तो बसलाय. हा, राहुल मामाच्या मांडीवर. हे उशी दे त्याला बसायला लाडूला. ती हलकी दे स्पंजची. थांब ना, ती हलकी फुलकी कुठं ठुली पूजाने. हा, ती दे, म्हणजे तो जरा व्यवस्थित बसल. बस. ऐक ना, त्याला आता कम्फर्टेबल बसव आणि हात काढ तुझा, त्याचा कुर्ता टाक. अले ले 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 ले
इकडे बघ. थांब थांब नीट घे. हा पाय. असं करते ना बालाला. असे डोक्यावर फूल बालाच्या. हे बघ बाप्पा घालायच्या. कसे बाप्पा घालायच्या. डोळे बघ कसे गोल गोल फिरताय. थांब परत. हे बघ लाडू. थांब एक मिनिट पाहू दे. धर तुला कपडे. घ्या घे हात लाव. घे घे. घे घे. तुला आवडले ना. आजी बघा बघा पिल्लू कसे ड्रेस बघतोय त्याचे. तुला आवडलं ना पिल्लू कपड्या. ड्रेस आवडला तुला. आवडला आवडला. पिल्लूचा आवडता रंग आहे पिवळा. है ना पिल्लू. खायचे नाही पिल्लू ते आपल्याला घालायचे आता थोड्या वेळात. चल आता आपण कपडे चेंज करू. मग बाप्पा करायचे बाप्पा करायचे. अय्या अरे वा अरे वा. मस्त. दे दे बाप्पा. दे मला फुल तुला. घे फुल घे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ बाप्पा. हे आमच्या धनराजचा जय जय बाप्पा करायच्या. किती भारी दिसतोय. पहिला गुढीपाडवा आहे. किती छान दिसतो माझे सोना. नवीन नवीन कपडे घातले. धनराज किती छान दिसतोय ना. असंच करीत राहू का. असं आवडतं तुला. आता हे घालायचे ना बाबा. हातामध्ये घालायचं तर मामा घालील. तर धर घाल त्याच्या हातात. आता हे घालायचं. हे बघ कुश खोलोय बघ. बाप्पा केला आपण. हा ना पिल्लू. किती छान छान केलं. गेलं तुझं फुल कुठे. फुल नको देऊ ते हाडाकडे ते त्याच्या हातात. त्याच्या हातात दे. हातात दोन्ही हाताने त्याने धरलं तरी छान वाटत. दे त्याच्या हातात दे. हे बघ हे बघ हे बघ मी तुला काय आणलं. हे बघ हे बघ हे बघ तुला घ्यायचं ना. हे बघ ना ये ये घे 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 घे. काय गोड लागला तर खाशील. खायचे नाही पिल्लू. हे खायचे नाही. खा खा खा. गोड लागलं चाटल बरं का ते. अरे बाप पिल्लू, हे बघ आता काय घालायचं. हे बघ हे बघ हे बघ हे बघ असं घालायचं. ओले बापले किती छान दिसतोय ना. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे पण खायचं का. हे पण चाटायचं. किती भारी दिसतंय. चल आता हे बघ परत बाप्पा करू आपण. चाल फोटो काढ आता आमचे. हे बघ बोट चोकीतोय तो. कड चोकीतोय आणि बोट चोकीतोय. अंडा त्याच्याशी बोल. ताड घे ना. काय रे गोड लागलं ना तुला. आवडलं तुला. गोड लागलं ना. आवडलं. वाली वाली गोड लागलं बाबा. दे आता माझ्या मांडीवर तर एक दोन फोटो काढू. झालं वावरून दे आता माझ्याकडे. ऐक ना त्याला उठाव तुझं स्टूल तिथं ठेव आणि तू मध्ये बसून त्याच्यावर. आले माझे शोनूल. आले माझे पिल्लू. ए मोठा झाला गो आपला. हा तिला उठवतो स्टूल मध्ये उभी ठेव. आता आमचे फोटो काढ. ए छान छान धोती घातली आम्ही. हा ना पिल्लू. ते बघा गड किती गोड लागतंय ना म्हणून पिल्लू खातोय. पिल्लू इकडं मम्मा फोटो काढते ना आपले बाळा. हे बघा म्याव म्याव. लहान मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ काढायचे असले ना तर खूप अवघड असतं. कधी कधी मुलं रडतात पण लाडू अजिबात रडत नव्हता. खूप छान मस्त तो खेळत होता आणि बघत पण होता. आधी जो ड्रेस आणलेला होता ना पूजाने तो जरा लहानच झाला होता. तो काही लाडूला बसत नव्हता. मग मी पुन्हा मार्केटमध्ये जाऊन ड्रेस चेंज करून आली. तर त्या ड्रेसपेक्षा थोडासा मोठा पाहिजे होता आम्हाला पण हा जास्तच मोठा झाला. पण म्हटलं चला असू द्या पूजाला पिवळाच रंग पाहिजे होता.
तर हा ड्रेस पुढे त्याला नंतर मोठा झाल्यावर पण कामच येईल, म्हणून म्हटलं चला आता हाच घालू त्याला. तर खूप छान दिसत होता लाडू ह्या ड्रेसमध्ये आणि मस्त असा टुकूटुकू बघतो पण आहे. तर खूप छान त्याचा आम्ही फोटोशूट वगैरे केलं आणि त्यानंतर मग मोठ्या बहिणीच्या घरी गेलो आम्ही. तर तिथे रोशनी आणि मामी आलेल्या होत्या, प्रियंकाचे मिस्टर. आम्ही सर्वजण गप्पा मारत होतो आणि आज आहे ना मोठ्या बहिणीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती छान मस्त नवीन खरेदी केली होती, तर ती बघण्यासाठी आम्ही आलो. तर इथे ना हा टिपॉ दिसतोय बघा तुम्हाला, तर तिने ना नवीनच घेतला आत्ता. मुहूर्तावर माझ्या मोठ्या बहिणीनी काय घरी डायनिंग टेबल घेतलेला आहे आणि बघा ना किती सुंदर चेअर सुंदर आहे. लहान मोठा होतो म्हटलं. हा खूप छान घेतला. लहान मोठा म्हणजे मोठा पण असा होतो का? सौरभ कधी आणला? मोठा केल्यावर मग मध्ये कर ना. छोटे मोठे लहान नाही झाला. मग करा ना अजून आता करा चार सीटरचा आता छोटा झाला ना. मोठा किती होतो? याच्यापेक्षा नाही ना? त्याला हा मोठा आहे का? मला अजून मोठा होतो का? काय कधी रोशनी या इकडं. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या बहिणीला. आता माझ्या बहिणीने पण घर घेतलेलं आहे, अजून काम चालू आहे. काम चालू आहे कळालं मला. म्हटलं आता कल्याणीचं पण नवीन घर होईल. सर्व ताईंना शुभेच्छा द्या ना. खूप खूप शुभेच्छा. कधी आले तुम्ही? हा का? मी गेले होते पुढे म्हटलं तुम्ही नमस्कार मी त्याला पाहून म्हटलं. बराच वेळ आम्ही मोठ्या बहिणीच्या घरी गप्पा मारत होतो. त्यानंतर मग मामी आणि रोशनी पण घरी गेल्या आणि आम्ही पण आमच्या घरी आलो. रात्रीचं जेवण करायचं होतं, भूक लागलेली होती. तर सकाळचा सणाचा सर्व काही पुरणपोळीचा स्वयंपाक शिल्लकच होता. पुन्हा तो गरम केला आणि मस्त गरम गरम बटाट्याची भजी पण केली. मिस्टरांना खायची होती, सकाळी ते बहिणीकडे जेवायला होते ना, त्यामुळे मग त्यांना पुन्हा बटाट्याची भजी बनवून दिली. आणि पूजा मार्केटमध्ये गेली होती, तर तिने येताना आम्हाला आहे ना पाणीपुरीचं पार्सल आणलं. मला पाणीपुरी खूप आवडते, तर ती घेऊन आली येताना. आता मिस्टरांना पाणीपुरी मी करून देते. त्यामध्ये रगडा म्हणजे बटाट्याची भाजी बनवलेली असते ती, बॉईल केलेले चणे आणि हिरवी मिरचीचं तिखट पाणी, गोड आंबट चिंचेचं आणि गुळाचं जे पाणी असतं ते थोडंसं मिक्स करून घेतलं मी. मिक्स पण छान लागतं आणि मला गोड आवडते ना पाणीपुरी, त्यामुळे मग माझ्यासाठी थोडीशी चिंचेची चटणी मी तशीच ठेवली. मला तिखट पाणीपुरी नाही आवडत, गोड पाणीपुरी खात असते मी. बाहेर गेली तरी मी गोडच बनवायला सांगते, कारण तिखट खाल्ल्यानंतर मग घशामध्ये खूप असं तिखट लागतं ना, त्यामुळे मी जास्त तिखट खात नाही. खूप छान लागलेली होती पाणीपुरी. तर मस्त आता मिस्टरांना पण करून दिल्या पाणीपुरी आणि मी पण खाल्ल्या. आणि पाणीपुरी कोणाला आवडत नाही असं होणारच नाही. पाणीपुरी बघितली की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. हे बघा, पाणीपुरी बघताच आपला राहुलदादा लगेच एक पाणीपुरी खायला आला. मला म्हणतो मला फक्त एकच पाणीपुरी दे, पण मी त्याला 2 दिल्या आणि मस्त माझ्या हाताने बनवून दिली. गोड आवडते त्याला पण माझ्यासारखीच, तर त्याने पण मस्त पाणीपुरी खाऊन आनंद घेतला पाणीपुरीचा. तो जास्त काही बाहेरचं खातच नाही, पण आता पाणीपुरी म्हटलं ना तर त्याला पण आवडते, म्हणून मग मी त्याला आहे ना अजून एक पाणीपुरी बनवून देते. तर पहिल्यांदा त्यांनी शेव काही घेतली नाही पाणीपुरीमध्ये, पण नंतर मी त्याला शेव टाकून पाणीपुरी दिली आणि तो नको नको म्हणत होता, तरी पण मी त्याला शेव टाकून खायला लावली. तर खूप छान वाटली, त्याला आवडली आणि नंतर उठला तो. सकाळपासून पूजा पण तुम्हाला जास्त काही व्हिडिओमध्ये दिसली नाही. मी आत्ता बोलते तुमच्या सोबत, सकाळपासून काही बोलायला जमलंच नाही. तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला मला इथे बघून वाटलंच असेल की पूजा सणाच्या दिवशी माहिती का म्हणून. तर कालच आपला लाडू 5 महिन्याचा पूर्ण झाला आणि 5 महिने झाल्यानंतर मला पिरियड्स आले. तर आमचं म्हणजे आजी आलेले आहे आमच्या घरी, माझ्या सासूबाईंच्या आई. तर आमचं बरंच प्लॅनिंग झालं होतं की गुढीपाडव्याला आपण असं करू तसं करू, छान पूजा करू, पण मला काही ते करता आलं नाही कारण पिरियड्स आले मला.
तर आणि ऋतुताईंना पण कांजना झाल्या होत्या, तर असं म्हणतात की पिरियड्सची सावली चालत नाही आणि बाळाला पण त्रास नको, त्यामुळे मग सासूबाई आणि मिस्टर बोलले की तू 4-5 दिवस माहेरी जा म्हणून. आणि माहेर काय आपलं गल्लीतच आहे, तर त्यामुळे मग मी मम्मीकडे आली आणि तिकडे मग म्हणजे वाटलं असेल खूप साऱ्या ताईंना की ऋतूला पण कांजन आहे आणि पूजा पण इकडे, तर तिकडे सगळं सासूबाईंना करावं लागत असेल तर हो, तर 2-1 दिवस त्याच मॅनेज करतील, कारण मग आता आम्ही दोघेही काही करू शकत नाही. आणि सकाळपासून मलाही तुमच्याशी बोलता आलं नाही, कारण मी बाजूलाच बसली होती. देवपूजा, गुढी उभारणं, स्वयंपाक वगैरे सर्व मम्मीनेच केलं. आणि सगळं झाल्यानंतर मग आम्ही लाडूचं थोडंफार शूट केलं आणि ऑप्शन वगैरे पण मम्मीनेच केलं, मी काही केलं नाही. आणि हे ऑप्शन करण्याची जी प्रथा आहे ना, ही पण आम्हाला माहिती नव्हती, म्हणजे पहिल्यांदाच केलं ना आपण. खरं तर मीच जाणार होते पूजाच्या घरी, तिकडेच करणार होतो आम्ही पूजाच्या घरी सर्व काही कार्यक्रम तिकडेच तुम्हाला बघायला मिळाला असता. पण झालं असं की पूजाला प्रॉब्लेम आला आणि त्यांच्या घरात बाजूला बसावं लागतं. खरं तर एवढ्या सर्व काही बारीक सारीक गोष्टी सांगायच्या नव्हत्या, पर्सनल काही असतं आपलं. पण कसं आहे, काही जणांना निगेटिव्ह कमेंट करायची खूप सवय आहे, म्हणून म्हटलं चला. एक ताई मला बोललेल्याच आहे की ताई तुम्हाला कमेंटचा खूप धाक पडतो. खरंच धाक पडतो मला, कारण आपण इतकं म्हणजे निर्मळ मनाने सर्व काही मोकळ्या मनाने बोलत असतो आणि एखादा शब्द तोंडातून कधी कधी आपल्या चुकून निघतो किंवा एखादी आपल्या हातून गोष्ट चुकून घडते, तर त्यावरती लगेच बोट ठेवलं जातं आणि चुकीचं ठरवलं जातं. आता मी पण माणूसच आहे, माझ्याकडून पण बऱ्याच चुका होत असतात कधी कधी, तरी पण काही काही जणांच्या कमेंट येतात. तर आता तुम्हाला कमेंट करायचा तितका अधिकार आहे, पण काही जण खूपच वाईट दृष्टीने कमेंट करतात, म्हणून म्हटलं सांगून द्यावं. उलट पूजा मागच्या वेळेस होळीच्या सणाला इथे होती, 2-3 दिवस इकडे आलेली होती, तरी पण ती बोलली नाही मम्मी होळीचा सण आहे, पहिला सण आहे, मी तिकडे जाते, कारण ऋतुताई घरी नाहीये. ऋतू तेव्हा देवदर्शनाला गेली होती 4-5 दिवस, त्यामुळे ती घरी नव्हती. तर पूजा इथून त्यांच्या घरी गेली सणाच्या दिवशी, मग तिने होळी केली दारापुढे आणि अंगण वगैरे सर्व काही आवरलं, रांगोळी काढली, पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि मस्त फोटो वगैरे काढले. तर इतका छान सण तिने त्यावेळेस साजरा केला. तर ह्यावेळेस पण तिचा खूप मूड ऑफ झाला, म्हणून मग म्हटलं चला आपण सांगून देऊ. आणि आता आमच्या सिन्नरमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी ना गोप विणतात. गोप म्हणजे मोठी दोर असते, त्याला बऱ्याच दोऱ्या असतात, तर ते असं नाचत खेळत त्याचा गोप विणतात, म्हणजे ती दोरी वेणीसारखी गुंफतात. तर तो सर्व कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटला असता, पण मी घरातच मी काही गेली नाही. राहुल जिमला गेला, मिस्टर पण लाडूला घेऊन तिकडे गेले आणि पूजाला पण जायचं नव्हतं. मागच्या वेळेस पूजाने सर्व काही होळीचं शूट केलं होतं, वीर नाचवताना तुम्हाला दाखवले बघा मी व्हिडिओ. तर बरेच जुने व्हिडिओ आहे माझे, त्यामध्ये मी गुढीपाडव्याचा पण सर्व काही गोप विणताना व्हिडिओ टाकलेला आहे, कारण आमच्याकडे पाडव्याला गोप विणतात आणि वीर नाचवतात काही जण, आणि काही जण तळी भरतात. तर आम्हाला पण तळी भरायची आहे. मागच्या वेळेस मी उपास करू जेव घातला नव्हता, त्यावेळेस ग्रहण होतं ना, म्हणून मग म्हटलं चला पाडव्याला उपास करू जेव घालू. तर मी सकाळी सर्व काही आवरलं, स्वयंपाक केला, तोपर्यंत पूजा इकडे बाजूलाच बसली होती, लाडूला खेळवत होती. तर असं काही झालं. तर चला आता व्हिडिओ खूप मोठा झालाय, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, सर्वांना शुभरात्री.